हॅलो गाईज, आय एम वेदिका. वेलकम टू माय चॅनल. तर आम्ही आता आलो आहोत स्पाइस गार्डन फिरण्यासाठी. केरळाचे गरम मसाले हे खूप प्रसिद्ध आहे. इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे प्लांटेशन आम्हाला बघायला भेटले. अश्वगंधा, मधुगंधा, भृंगराज, रोजमेरी, परत तेजपत्ता, सिनेमन, परत काळी मिरी, हे सगळ्या प्रकारचे झाडं इथे आम्हाला बघायला भेटले. कॉफीचं पण झाड तिथे होतं. तर ही इलायची आहे. ही इलायची अजून पिकलेली नाही आहे, म्हणजे ती ओलसर आहे. इलायची जी आहे ती अशी मुळाशी लागते. हे बघा, तुम्ही बघू शकता, एक छोटे छोटे ग्रीन जे आहेत ते इलायची होती. खूप छान वाटलं सगळं असं बघून. थोडे स्पायसेस वगैरे आम्ही विकत घेतले. थोडीशी पोटपूजा केली, कारण की इतकी भूक लागली होती फिरून फिरून. ट्रेडिशनल फूड आम्ही ऑर्डर केलं. खूप साऱ्या व्हेरायटीज होत्या त्यामध्ये, ते खाल्लं. तिथून आम्ही मुन्नारच्या दिशेने चाललो टेकडीवरनं. फायनली आम्ही हॉटेलला पोचलो. आमचं छान असं वेलकम केलं, चंदनचा टिक्का वगैरे लावून. आम्हाला मस्त असं वेलकम ड्रिंक सर्व केलं. वंशला पायनॅपल ज्यूस. वंशने गणपती बाप्पा दिसला की असा नमस्कार करतो. इथलंही ॲम्बियन्स खूप छान आहे कर्मा मुन्नारचं. खूप मस्त वाटत होतं, कारण की इथे थंड वातावरण होतं. मुरानला आल्यावरती आमची रूमसुद्धा इतकी मस्त दिली होती की म्हणजे छानच. खूप छान वाटत होतं ह्या रूममध्ये पण, कारण की सकाळी जो आम्ही व्ह्यू बघणार होतो मॉर्निंगला, तो खूपच भारी होता. छान असं तिथे सगळं अवेलेबल आहे. म्हणजे फ्रीज आहे, गरम केटली, फूड ऑर्डर करू शकतो आपण घरी, म्हणजे रूममध्ये किंवा खालीसुद्धा जाऊ शकतो. हे बाथरूम वगैरे खूप छान वाटत होतं. आता ह्या गॅलरीमधून रात्रीचा व्ह्यू जो आहे तो असा दिसतो. पण सकाळी मला हे जर बघायचं होतं, तर सकाळी उठल्या उठल्या मी हा व्हिडिओ काढला. खूप मस्त वाटत होतं. फ्रेश थंड हवा येत होती या बाल्कनीमधून. हे समोरचे सगळे चहाचे मळे इथे दिसत होते. हा पाणी जर असतं तर हे ब्रिज पण खूप भारी दिसलं असतं. तर कसा वाटला हा मुन्नारचा सीन, कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.